नमस्कार. यावर्षी सुधारित पीक विमा योजना शासनाने लागू केली. आता सुधारित म्हणल्याच्या नंतर याच्यात काहीतरी चांगली सुधारणा होणं गरजेचं होतं. मात्र यामध्ये शेतकऱ्यांचीच हाणली गेली. कारण यामध्ये जे काही महत्वाचे ट्रिगर होते, ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला पाहिजे होता, असे ट्रिगरच हटवण्यात आले आणि त्याचे या अगोदर आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये विश्लेषण केलेलं आहे. आता सरकारनं तर हाणली, पण पीक विम्याच्या कंपन्या कशी हाणत्यात याचं ताजं उदाहरण परभणी जिल्ह्यातला आपल्याला आज बघायचंय. आणि आतापर्यंत जास्तीच्या कंपन्या होत्या, आता काय उगा 2-3 कंपन्या आहेत. मग या कंपनीनं आता लोक शेतकऱ्याची किती हाणली असेल हे लक्षात घ्या. आणि मित्रांनो, याही अगोदर आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलंय की या वर्षी उंबरठा उत्पादनावर आधारितच पीक विमा मिळणार आहे. जरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असलं 17,000 रुपये हेक्टरी मिळणार आहे, पण तसा मिळणार नाही हे सुद्धा आपण सांगितलेलं आहे. आणि एक लक्षात घ्या की जो उंबरठा उत्पादनात घट आली तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. आणि आपण हे सुद्धा सांगितलं होतं की ज्या ज्या मंडळामध्ये ज्या ज्या गावामध्ये उंबरठा उत्पादन काढल्या चाललंय तिथं शेतकऱ्यांनी जातीने लक्ष द्या की वजन बरोबर घेतलं जातंय का, तिथलं वजन बरोबर आहे का, जिथं पीक कापणीचा प्रयोग चालू आहे तिथं त्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे का. कारण रोडच्या कडीला हे अधिकारी घेतात आणि तिथं नुकसानच नसतंय, मग त्या मंडळामध्ये उंबरठा उत्पादन जास्तीचं निघतं. आणि उंबरठा उत्पादन जर जास्त निघलं आणि त्या मंडळात इतर ठिकाणी जर नुकसान झालेलं असलं तर त्या शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही. म्हणून हे आपण सांगितलं होतं. आणि त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं लक्ष देणं गरजेचं होतं. आता तुमच्या इथं तुम्ही लक्ष दिले का, तुमचं उंबरठा उत्पादन काय आलंय हे तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट करून सांगा. आणि यावर्षीची परिस्थिती अशी आहे, अतिवृष्टी झाली, त्यामध्ये अतोनात असं शेतकऱ्याचं नुकसान झालंय. त्यामुळं कोणत्याच मंडळात मला तरी वाटतंय की उंबरठा उत्पादन जास्त निघणार नाही, त्यामध्ये 100% घटच येणार आहे. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, प्रकरण असं झालंय, परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील खरब धानोरा या गावामध्ये पीक कापणीचा प्रयोग झाला. आता या पीक कापणी प्रयोगात यावर्षी अतिवृष्टी झाली आणि शेतातले पीक भिजलेले होते. आणि भिजलेल्या जर सोयाबीनचा पीक कापणी प्रयोग केला तर त्याचं वजन हे जास्तच येणार होतं. म्हणून यावर्षी पीक कापणी झाल्याच्या नंतर ती काढल्यावर वजन घ्यायचं आणि त्यानंतर ते वाळवल्याच्या नंतर पुन्हा 10 दिवसानं वजन घ्यायचं, असा अंदाज यावर्षी काढण्यात येणार होता. आता त्या खरब धानोऱ्यामध्ये 13 ऑक्टोबर रोजी सोयाबीन पीक कापणीचा प्रयोग झाला. तिथं ग्रामपंचायतचे अधिकारी होते समक्ष, त्यांच्या समोर हे प्रयोग करण्यात आला. कंपनीचे 2 प्रतिनिधी होते आणि कंपनी होती ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया. या कंपनीनं परभणी जिल्ह्यातला यावर्षी पीक विमा भरून घेतला होता. आता तिथं पीक कापणी प्रयोग झाला आणि ज्या वेळेस तिथं जो काही वजन काटा होता त्या वजन काट्यावर वजन केलं तर त्या सोयाबीनचं वजन 5 किलो भरलं. आता 5 किलो त्या अधिकाऱ्याच्या समोर भरल्याच्या नंतर तिथला एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याच्या लक्षात आलं की हे सोयाबीन इतकं नाही, कारण हे वजन 5 किलो भरूच शकत नाही. मग त्यानं आक्षेप घेतला की मला हे काट्यावर भरोसा नाही आणि हे सोयाबीन आम्हाला दुसऱ्या काट्यावर मोजायचे. मग तिथं ग्रामपंचायत कडून दुसरा काटा मागण्यात आला आणि तो काटा आल्याच्या नंतर ते वजन केलं तर मित्रांनो ते वजन 3 किलोच भरलं. म्हणजे या कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना पीक विमा मिळू नये म्हणून कट रचलेला होता. म्हणजे असा कितीक मंडळात झाला असत, किंवा याच्या अगोदर ज्या पीक विमा कंपनीनं पीक विमा भरून घेतला, शेतकऱ्यांना पीक विमा, बरेचसे शेतकरी ओरड करीत होते पीक विमा आला नाही, पीक विमा का मिळाला नाही, किंवा फलाण्या गावात आला, तिकडे त्या मंडळात आला, मग आम्हाला काल नाही. मग आतापर्यंत या कंपन्यांनी असा कित्येक प्रकार केले असतील. आता जागृत झालेत लोक, कारण आमच्यासारखे सांगायला आहेत आणि ह्या गोष्टी लोकांना कळाल्यात, म्हणून आता लोक लक्ष द्यालेत. आणि म्हणून आपण सुद्धा याच्या अगोदर सांगितलं होतं की प्रत्येक शेतकऱ्याने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि मग ते तपासणी झाल्याच्या नंतर 3 किलो वजन भरलं आणि त्यानंतर मग तिथं तो काटा तपासायचं ठरवलं. मग आता पीक विमा समितीचे तालुका अध्यक्ष असतात, त्या समितीचे तहसीलदार, मग तहसीलदारामार्फत गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी यांनी तो काटा तपासायचं ठरवलं. कारण हे शेतकरी चवताळले होते
आणि शेतकऱ्याला या पुढे चवताळावं लागन, तयार व्हावं लागन, हुशार व्हावं लागन आणि कुठंतरी बोलायला तयार व्हावं लागन. असं गप बसून हे करून राहिले तर काहीच खरं नाही. त्यानंतर मग वजन मापे अधिकाऱ्याला बोलावण्यात आलं आणि त्या काट्याचं वजन केलं. तर वजन केल्याच्या नंतर 1.97 किलो वजन हे कमी भरलं. म्हणजे सोयाबीन होतं 5 किलो, पहिलं 5 किलो भरलं. नंतर शेतकऱ्यानं मोजणी केली, नंतर 3 किलो भरलं आणि नंतर त्या जो काही कंपनीनं काटा आणला होता त्या प्रतिनिधीनं, तर तो काटा मोजला तर त्या काट्यामध्ये फरक निघाला मित्रांनो 1.97 किलो एवढा फरक निघाला. म्हणजे 2 किलो वजन जवळपास त्या काट्यानं कमी आणलं होतं. म्हणजे हा पीक विमा कंपनीनं आतापर्यंत शेतकऱ्यांचं किती नुकसान केलं असेल हे यावरून लक्षात येतंय. आता तुम्ही आतापर्यंत तुमच्या पीक कापणी अहवालाला बघितलंय का, वजन किती आलंय, खरंच तेवढं वजन होता का, हे जर तुम्ही बघितलं असेल तरच पीक विमा मिळू शकतो. आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळू नये म्हणून अशी धोकाधडी शेतकऱ्यासोबत केली जाते. त्या मंडळाचं उंबरठा उत्पादन आतापर्यंत किती होतं मला माहित नाही, आणि अशी जर वाढ दाखवली तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार कसा, हाच खरा प्रश्न आहे. यावर कुठंतरी विचार होणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे, तेव्हा शेतकऱ्याचं काहीतरी खरंय. नाहीतर असंच होत राहणार आणि असंच चालत राहणार. जय जवान जय किसान.